पण एक पिढी घडवतो असं नेहमी म्हणतो. शिक्षक एक पिढी घडवतो. शिक्षक हा याच्या मनामध्ये ना आईची भावना पाहिजे. पुस्तक वह्या आणायची म्हणजे दगड आणली, त्यांना तो एक वेगळा राग होता आणि पोलिसांच्या 7 व्हॅन उभ्या होत्या. मुळात ना खेळातले प्रकार लक्षात घेतले पाहिजे. काही खेळ महागडे आणि काही खेळ आपले भारतीय मातीतले खेळ येतात, ज्याला गरीब मुलांनी खेळायचंच नाही का, तसं नाहीये. पालक प्रबोधन हा खूप महत्वाचा भाग आहे. त्यांचा गट घेऊन आपण ज्ञानप्रबोधिनी बघायला जातो. आपल्या महाराष्ट्रात MOA, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन. मग खेळ मान्यता प्राप्त आहे की नाही? खो खो हा शिकारीचा खेळ आहे, पण आट्यापाट्या हा युद्धनीतीचा खेळ आहे. ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड अडवून ठेवली होती. जोपर्यंत शिवाजी महाराज गडावर जाऊन तोफांचा आवाज करत नाही तोपर्यंत या शत्रूला अडवून ठेवायचं. अशा सर्व स्तरातल्या महिलांनी एकत्र येऊन 9111चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. नवीन म्हणजे काही पुस्तकं वाचत होतो तर संत तुकाराम महाराजांच्या तुकाराम बाबांची गाथा या पुस्तकात आट्यापाट्याबद्दल त्यांनी एक म्हणजे अभंग लिहिलेला आहे. अच्छा, तो सापडला. मग अशा काही गोष्टी बघणं हा किती प्राणी. संत तुकाराम महाराज हे आट्यापाट्याचे अष्टपैलू खेळाडू होते. नमस्कार. शाळेत असताना कुणी आपल्याला प्रश्न विचारला की तुमचा आवडता तास कोणता, की मेजॉरिटीचं हमखास येणारं उत्तर म्हणजे पीटीचा तास. आणि तेच जर कोणी विचारलं की सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते, तर सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते? पीटीच्या शिक्षकांची. कारण ते नख चेक कर, केस कापले की नाही चेक कर. असा हा पीटीचा तास खूप खेळीमेळीचा वाटला तरी काही पीटीचे शिक्षक असे असतात की जे विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतात. आणि आज आपण अशाच एका शिक्षकाला भेटणार आहोत. नमस्कार, मी सायली दरेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मराठी पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे नावात काय. आज आपण भेटतोय अंकुर अहेर सरांना. सर नमस्कार. नमस्कार. अंकुर अहेरपेक्षा अहेर सर म्हणून फार तुमची लोकप्रियता आम्ही ऐकलेली आहे. तर मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो. आता तुम्ही एक खेळाडू आणि प्रशिक्षक आणि शिवाय संघटक कार्यकर्ता अशा तिन्ही भूमिकांमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंय. तर छत्रपती अवॉर्ड बद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती अवॉर्ड हा शब्द बऱ्याच वेळा खूप चुकीच्या पद्धतीने रूढ झालाय. म्हणजे मूळ पुरस्कार जो आहे तो शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा आहे आणि मला जो मिळालाय तो 2017-18 सालचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार संघटक कार्यकर्ता. ओके, त्यामुळे ते पहिल्यांदा या ठिकाणी क्लिअर करतो. अगदी. आणि त्या अनुषंगाने खरं तर असे खेळांमध्ये राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर असे वेगवेगळे पुरस्कार हे खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी दिले जातात आणि हा एक त्यातला भाग आहे. आता तुम्हाला जसा हा अवॉर्ड मिळाला तसं तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळाला आणि मला वाटतं एका विद्यार्थिनीला तर 2दा मिळालेला. हो. तर तिच्याबद्दल काय सांगाल किंवा तुमच्या काही विद्यार्थ्यांबद्दल काय सांगाल? बेसिकली हे सांगण्यापूर्वी मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की मी ज्या रेलचाइल्ड संस्थेच्या सरस्वती मंदिर शाळेत कार्यरत होतो ऍज अ क्रीडा शिक्षक म्हणून, त्यावेळेला शासनाच्या अनुदानातून आमच्या शाळेला व्यायामशाळा अनुदान मिळालं आणि शाळेमध्येच व्यायामशाळा सुरू केली होती. आणि या व्यायामशाळेचा उपयोग अनेक खेळाडूंना झाला आणि याच्यावर अनेक उदाहरणं मला देता येण्यासारखी आहेत. परंतु ज्याचा आता तुम्ही उल्लेख केला की ती जी दीपाली कुलकर्णी माझी मानसकन्याच आहे, जिला अगदी लहानपणापासून मी खेळात पुढे आणलं. शाळेत असताना ती कबड्डीमध्ये जास्त पुढे होती. म्हणजे मी सकाळी 5:30ला प्रॅक्टिस चालू करायची, ती एकटी मुलगी सुद्धा यायची. आणि अशा अनेक मुली की त्या प्रॅक्टिसला यायच्या. आणि हिने पुढे बिर्ला महाविद्यालयात गेल्यानंतर तिला पॉवर लिफ्टिंग या खेळाबद्दल कळालं. नंतर ती नमस्कार मंडळाच्या माध्यमातून ती पॉवर लिफ्टिंग या खेळातून प्रशिक्षण घेतलं आणि तिला पहिला पॉवर लिफ्टिंगचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू म्हणून मिळाला. तो साधारण मला वाटतं 2002-2003 साली मिळाला. आणि त्यानंतर 2008-9 का काहीतरी साली बेंच प्रेस मधलाच तिला दुसरा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू म्हणून मिळाला. हा म्हणजे एका मुलीला 2 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळणं माझ्या ऐकिवात तरी ठाणे जिल्ह्यात असं कोणी नाही.
आणि अजून एक पुरस्कार आट्यापाट्या या खेळामध्ये मिळाला, तो अपूर्वा काळे हिला 2012-13 सालचा. ही वास्तविक इंग्रजी माध्यमाची होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलची मुलगी होती, परंतु पुढे ती आट्यापाट्यामध्ये पुढे आली. कॉलेजमध्ये गेल्यानंतर अजून तिने खेळ स्वतःचा वाढवला आणि तिला सुद्धा आट्यापाट्या या खेळातला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू म्हणून मिळाला. अरे वा. आता ह्या विद्यार्थिनी किंवा आणखीन असे अनेक विद्यार्थी असतील तुमचे, तर केवळ सरस्वती शाळेचे विद्यार्थी नाहीत, इतर अनेक शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत जे तुम्हाला आदर्श मानतात. तर तुम्हाला हे बाळकडू जे आहे ते मला वाटतं घरूनच मिळालं की आईच स्पोर्ट्स टीचर असल्यामुळे. निश्चितच. माझी आई म्हणजे पूर्वीचं NFC म्हणायचे, नॅशनल फिटनेस कॉफ. हा पूर्वी जसं आता BPED वगैरे आहे तसं पूर्वी NFC हा प्रकार होता आणि ते डायरेक्ट राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून शाळांमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून ते काम करायचे. मग आई ही पूर्वीची 1960 सालची ती NFC टीचर म्हणून झाली होती आणि कल्याणमध्ये होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलला ती क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होती. वास्तविक हे घरात म्हणजे असं काय ठरवून झालं नाही माझं की आई शिक्षक क्रीडा शिक्षक म्हणून आपण व्हायचं. तो योगायोग झाला. खेळाबद्दलची लहानपणापासूनच आत्मीयता होती आणि त्यामुळे ते सहज साध्य झालं असं म्हणता येईल. मग तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही आवडीचं फील्ड निवडलं, पण खेळाडू म्हणून पण तुम्ही कबड्डी खेळलात आणि मला वाटतं पॉवर लिफ्टिंग सुद्धा तुम्ही केलंय, ज्याच्यात तुम्ही नॅशनल पर्यंत खेळलेले आहात. तर खेळाडू म्हणून खेळ खेळतानाचा अनुभव तुमचा कसा आहे? हा खूप रंजक भाग आहे खरं तर, कारण खेळाडू म्हणून मी लहानपणापासून कबड्डी खेळत होतो, यात काही शंका नाही. परंतु ज्या वेळेला मी बीपीएड केल्यानंतर मी आपण ऍज अ क्रीडा शिक्षक आहोत, तर आपण आपल्या विषयामध्ये जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं आवश्यक आहे आणि आपला खेळ आणि फिटनेस पण चांगला राहील. म्हणून मी कल्याणमध्ये शंकर पाटील म्हणून होते, ज्यांना आम्ही मामा म्हणतो, त्यांचं जय बजरंग क्रीडा मंडळामधून मी कबड्डी या खेळाला सुरुवात केली. अर्थात शाळा करून संध्याकाळच्या वेळेला क्लबमध्ये जाऊन कबड्डीची प्रॅक्टिस करायची. आणि नंतर मगाशी सांगितलं जसं की दीपाली कुलकर्णी पॉवर लिफ्टिंग कडे वळाली, मग ती म्हणाली की आम्ही असं करतो, म्हटलं चला पॉवर लिफ्टिंग. मग सन 2000 साली मी पॉवर लिफ्टिंग या खेळाकडे वळालो आणि मग नंतर नमस्कार मंडळातून मग हे झालं. परंतु कबड्डीमध्ये तितकंसं मला यश नाही मिळालं म्हणता येईल, पण पॉवर लिफ्टिंग मध्ये मला बऱ्याच वेळा राज्य स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि स्वतःला एक जाणून घेता आलं की अरे आपण हे करू शकतो. हा आत्मविश्वासही त्यात निर्माण झाला आणि वास्तविक म्हणजे आई क्रीडा शिक्षक म्हणजे बऱ्याच सर्टिफिकेट माझ्याकडे असतील वगैरे असं काही नाही, कारण पूर्वी हा प्रकार नव्हता की आपला मुलगा आहे चला त्याला पुढे घेऊन जा. पण नंतर मला राष्ट्रीय स्पर्धेत कलकत्त्याला झालेल्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि स्वतःला राष्ट्रीय खेळाडू म्हणून घेताना एक आनंद वाटतो. पॉवर लिफ्टिंग मध्ये एक पीटी शिक्षक म्हणून मला प्रश्न विचारावा असा वाटतो की शाळेमध्ये असं होतं की बाकीचे विषय शिक्षक जे असतात त्यांना त्यांच्या विषयाचा पोर्शन उरला की मग पीटीचा तास हक्काचा वाटतो आणि विद्यार्थ्यांना पण खेळण्यासाठी म्हणून रिलॅक्स होण्यासाठी म्हणून पीटीचा तास हक्काचा वाटतो. पण एक पीटी शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं, या तासाचं महत्व तुम्हाला काय वाटतं? एका आठवड्यामध्ये एकूण तासिकांमध्ये कुठे 3-4 तासिका मिळतात आणि त्याही जर विषय शिक्षकाने वापरल्या तर मग पीटी शिक्षकांनी करायचं काय? बरोबर, हा मोठा प्रश्न आहे. हो नक्कीच. त्यामुळे आपल्या विषयाचं महत्व लक्षात घेऊन तर आपल्याला मॅक्झिमम युटिलाइज करता आला पाहिजे. अगदीच. एवढ्या कडक शिस्तीचे असून सुद्धा तुमची लोकप्रियता एवढी उच्च पातळीवर कशी पोहोचली की मुलांनी तुमच्यासाठी शाळा बंद पाडली? शाळा बंद पडली म्हणजे तो किस्सा खूप मोठा आहे आणि बरंच काही झालं. बऱ्याच वेळा ती आठवण होते. जेव्हा मी रिटायर होताना पण हा प्रसंग सांगितला होता, पण तो प्रसंग सांगण्यापूर्वी मला काहीतरी सांगावंसं वाटतं. तो म्हणजे कसं आहे माहिती का की ऍज अ शिक्षक म्हणतोय, तो क्रीडा शिक्षक असो विषय शिक्षक असो, शिक्षक हा याच्या मनामध्ये ना आईची भावना पाहिजे, आईचं हृदय पाहिजे. मुलांवर तितकं प्रेम करता आलं पाहिजे, मूल समजावून घेता आलं पाहिजे. म्हणजे मूल कोणत्या कुटुंबातलं आहे, त्याला कसं बिहेव करायला पाहिजे, त्याचं नेचर काय आहे हे समजून घेऊन तर तुम्ही मुलाशी वागलात तर निश्चित मुलांचे लाडके बनता. पण मला ज्या वेळेला सेवेतून काढण्याचा प्रसंग झाला तो प्रसंग म्हणजे खूप कठीण होता. वास्तविक माझी 4 वर्ष सेवा झाली होती आणि त्या 4 वर्षानंतर म्हणजे
खुल्या गटाचाच वर्गात मी माझी नेमणूक झाली होती. हम्म. परंतु नंतर मला प्रत्येक वेळेला मुख्याध्यापकांकडे सांगितलं की आता हा पॉइंट NT चा झाला, आता ST चा झाला, आता SC चा झाला, आणि मला डायरेक्ट टर्मिनेट केलं. ओ. आणि तत्कालीन म्हणजे शिक्षक संघटनेचे आणि नंतर आमदार होते रामनाथ मोते सर. मोते सरांनी मला खूप आधार दिला. मी आणि मोते सरांनी नंतर जाऊन नाशिकवरून आम्ही स्टे आणला. अरे बापरे. पण त्या दरम्यान जे काही घडलं ते नाशिकवरून आल्यानंतर ऐकलं त्यावेळेस शॉक लागला की मुलांनी दप्तरात म्हणजे पुस्तक वह्या आणायची दगड आणली. अरे बापरे. त्यांना तो एक वेगळा राग होता. ओ. आणि पोलिसांच्या 7 व्हॅन उभ्या होत्या. बाप. गृह मंत्रालयापर्यंत बातमी गेली होती अरे बापरे. की असं क्रीडा शिक्षकांना काढलं आणि संपूर्ण मुरबाड रोड हा जाम करून टाकलेला आहे. ते वातावरण म्हणजे मुलांचं ते अद्वितीय प्रेम म्हणेन मी. नक्कीच. मुलं, माझ्या शाळेतले माझे सहकारी, सिनियर शिक्षक सर्वांचं होतं. पण ते नाविलाज होतं. तर त्याच्यात मला काहीच करता आलं. पण नंतर मी उलट दुसऱ्या दिवशी मुलांची मिटिंग घेऊन कुणी दगड मारला म्हणून मी त्यांना उभं केलं आणि हे नाही करायला पाहिजे असं एक वाटलं की आपल्या म्हणजे आपण चांगल्या भावनेने तुम्ही व्यक्त व्हा. अगदी दगड मारणं हे चांगलं नाहीये. शिक्षकाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं इथपर्यंत ठीक होतं असं मी बऱ्याच वेळा बोललो त्या. तर सर, तुम्ही आता एक शिक्षक म्हणून इतक्या सगळ्या गोष्टी केल्या. आत्ताच्या काळामध्ये पालकांचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळा वाटतो का? म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला काही असं ह्या खेळात जा, त्या खेळात जा असं सांगणारं कोणी नव्हतं. पण हल्लीचे पालक बघितलं तर अगदी 2-3 वर्षाचे असल्यापासूनच कुठल्या स्पोर्टमध्ये टाकू हा एक विचार त्यांच्या पुढे असतो. तर पालकांचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का? आणि तो खरंच किती उपयोगाचा आहे? या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्यानांमध्ये, अनेक ठिकाणी संस्था चालकांना पण सांगितलं की पालक प्रबोधन हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण पालक प्रबोधनामध्ये की नक्की खेळ काय आहेत. म्हणजे आज जवळजवळ 93 ते 100च्या दरम्यान खेळ शासन मान्यता प्राप्त आहेत. पण बरेचसे खेळ असे निघालेत की जे शासन मान्यता प्राप्तच नाहीयेत. पण पालक पाठवतायत. बरं, पाठवतायत इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला काही ठिकाणी स्पॉन्सरशिप गोळा करण्यासाठी जी पत्रकं घेऊन बघतो तर शॉकिंग आहेत. एखाद्या क्लब टुर्नामेंट असतात, त्या क्लब टुर्नामेंट आंतरराष्ट्रीय दर्जावर जातात. अरे बापरे. आणि त्याला बरं या सर्टिफिकेटला कुठलीही म्हणजे व्हॅलिडिटी नाही, त्याला मान्यताच नाहीये. तरी पालक बिंदास लाखो रुपये खर्च करून पाठवतायत. याला मी शॉर्ट मध्ये असं म्हणतो ना की हे स्पोर्ट्स टुरिझम झालेलं आहे. म्हणजे हा पैसा कमवण्याचा एक प्रकार झालेला आहे. हे नाही व्हायला पाहिजे. पण त्यासाठी पालकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत किती प्रकारचे खेळ आहेत, कोणते खेळ आहेत, कोणते शासन मान्यता प्राप्त आहेत. बरं, यात सुद्धा शासनाने ग्रेडेशन खूप वेगळं केलेलं आहे की अ गट, ब गट, क गट असे गट केलेले आहेत. म्हणजे अ गटात प्राधान्याने जे भारतात जास्तीत जास्त प्रावीण्य मिळवणारे खेळ, ऑलिम्पिक मान्यता प्राप्त खेळ हे अ गटात घेतलेत. त्या खालोखाल ब गटात घेतलेले आहेत. आणि मग अगदी भारतीय खेळ जे आहेत इतर आपले किंवा इतर जे नव्याने आलेले खेळ ते क गटात घेतलेले. बरं, इथपर्यंत ठीक आहे. पण कधी कधी ना की एखाद्या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे आता माझ्या डोळ्यासमोर 2 उदाहरण आहेत. एक कबड्डीचं की कल्याणमधलीच एक मुलगी जपानला होणाऱ्या म्हणजे स्पर्धेसाठी निवडली गेली. पण ती इन्व्हिटेशनल टुर्नामेंट असते. इन्व्हिटेशनल टुर्नामेंट ही मान्यता प्राप्त नसते. स्पर्धेचे प्रकार खूप आहेत. मुळात ना आपल्याकडे क्रीडाची कार्य करण्याची पद्धतीच बऱ्याच जणांना माहित नाहीये. मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की जसं ऑलिम्पिक दर्जाचं आहे ते IOC, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, त्या खालोखाल आपल्या देशामध्ये IOA म्हणजे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, त्या खालोखाल भारतातील सर्व राज्यांमध्ये त्या राज्यांच्या आहेत. जसं आपल्या महाराष्ट्रात MOA, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन. मग खेळ मान्यता प्राप्त आहे की नाही हे प्रमाणपत्रावर आम्हाला लगेच कळतं. पहिलं, त्या खेळाला IOA ची मान्यता आहे का, त्या खेळाला MOA ची मान्यता आहे का, आणि महाराष्ट्रात असेल तर त्या खेळाला महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेची मान्यता आहे का. म्हणजे पालकांनी ही गोष्ट जाणीवपूर्वक बघा. बरोबर. म्हणजे आपण जो खेळ आपल्या पाल्यासाठी निवडला केवळ हौस म्हणून किंवा माझ्या अगदी एक छोटंसं उदाहरण की मी ज्यावेळेला मुख्याध्यापक होतो डोंबिवलीला महात्मा गांधी विद्यामंदिरला,
त्यावेळेला एक पालक आले की माझ्या मुलाने अगदी फाईल भरून आणली की त्याने कराटेमध्ये एवढी प्रमाणपत्र मिळवलेली आहेत, तर त्याला ते क्रीडा सवलतीचे अतिरिक्त गुण ज्याला म्हणतात ते 25 गुण वगैरे मिळायचे. हा, मग ते मिळतील का? म्हटलं बघितलं तर त्या कुठल्या मान्यता त्याच्यावर नव्हत्या प्रमाणपत्रावर. मी म्हटलं त्यांना नाराज करण्याच्या मी त्यांना म्हटलं की तुम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जा, त्यांना विचारा, म्हणजे नक्की कळेल काय आहे की नाही. पण जे नंतर लक्षात आलं की ते सर्टिफिकेट काही कामाचे नव्हते. म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं ना. मी मगाशी जे म्हटलं ना की पालक प्रबोधन, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी जाणून घेतलं पाहिजे आपण आपल्या पाल्याला कोणत्या खेळात टाकतोय, बरं त्या खेळाचे कोचेस कसे आहेत, तिथे कोचिंग योग्य पद्धतीने होत आहे का केवळ पैसे मिळवण्याचं माध्यम, किंवा यासाठी ना थोडीशी दक्षता बाळगणं पालकांनी गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. अगदी तेच म्हणायचंय की पालकांना जागरूक करण्यासाठी किंवा ती माहिती पोहोचवण्यासाठी म्हणून शाळांकडनं काही असं करता येऊ शकतंय का? केलंच पाहिजे. म्हणजे मी एक थोडंसं वेगळं उदाहरण देतो. मी ज्या वेळेला म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचा मला परिचय झाला पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या ज्ञानप्रबोधिनीची कार्यपद्धती बघितली आणि मग मला ती खूप भावली. तेव्हा मी त्यावेळेच्या मुख्याध्यापकांना सांगितलं की असाच एक शिक्षकांचा गट घेऊन आपण ज्ञानप्रबोधिनी बघायला जाऊया. म्हणजे माझं कसं म्हणणं आहे की आषाढी कार्तिकीला वारकरी जातात पंढरपूरला, पण शिक्षकांनी ज्या शाळा चांगल्या आहेत अशा शाळांना भेटी दिल्या पाहिजेत. केवळ मी करतो माझी सर्व्हिस आणि माझी शाळा एवढं करून नाही चालत. अनेक बदल घडतात अनेक ठिकाणी, मग त्यातून या गोष्टींचा परिचय होतो आणि मग त्या पद्धतीने ती जाणीव, आणि मग त्या वेगवेगळ्या काही क्रीडाकुल धर्तीच्या शाळा पण आहेत, अशा अनेक गोष्टी लक्षात येतात. क्रीडाकुल म्हणजे नेमकं काय? जसं आपल्याकडे गुरुकुल पद्धत आहे, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती ती गुरुकुल पद्धती होती. म्हणजे गुरुकडे राहून सर्व शिक्षण घ्यायचं, सर्व कामं करायची, सर्व करायचं. परंतु आता जसं घरकुल, गुरुकुल आणि क्रीडाकुल म्हणजे ज्या नॉर्मल शाळा आहेत 5-5.5 तासाच्या सकाळ अधिवेशनातल्या, दुपार अधिवेशनातल्या, या नेहमीच्या शाळा, नॉर्मल शाळा आपण म्हणतो. पण काही गुरुकुल नावात म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 शाळा आहेत ना. मग त्यामध्ये सगळे संस्कार आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि अभ्यास सगळं काही होत असतं. त्याचप्रमाणे मला पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या निगडीच्या शाळेत हा क्रीडाकुल प्रकार बघायला मिळाला. म्हणजे मुलांनी सकाळच्या वेळेत संध्याकाळच्या वेळेत खेळायचं, तेही प्रॉपर एज्युकेशन खेळाचं. म्हणजे खेळायचं म्हणजे नुसतं मैदानावर जाऊन बागडायचं नाही, तर त्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवायचं. या म्हणजे तशा पद्धतीचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि मधल्या वेळेत शाळा ही क्रीडाकुल पद्धती आहे. ही पुण्याला म्हणजे पुणे महानगरपालिकेची पण आहे. म्हणजे वास्तविक मी आता मुद्दा सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुद्धा अशा क्रीडाकुल धर्तीच्या शाळा सुरू व्हायला पाहिजेत. अगदी, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये क्रीडाचं खूप चांगलं वातावरण आहे. तर कल्याण सारख्या उपनगरामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे कॅलिबर आहे, पण काही वेळेला परिस्थितीमुळे, कारण खेळायचं म्हटल्यानंतर खूप खर्च सुद्धा तेवढाच असतो. मग अशा विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा असेही अनेक विद्यार्थी तुमच्याकडे पाहण्यामध्ये असतील, नक्कीच, तर त्यांचे काय चॅलेंजेस त्यांना असतात आणि एक शिक्षक म्हणून तुम्ही काय सजेस्ट करता किंवा करू शकता? बघा, मुळात ना खेळातले प्रकार लक्षात घेतले पाहिजे. काही खेळ ना खूप महागडे आहेत आणि काही खेळ आपले भारतीय मातीतले खेळ आहेत, ज्याला म्हणतो कबड्डी, खो खो, आड्यापाड्यांसारखे इतर खेळ आहेत. तर त्या पद्धतीने पण महागडे खेळ म्हटलं तर तलवारबाजी किंवा आर्चरी, या खेळांची साहित्यच लाखांच्या घरात आहेत, साधनच लागतात त्याला. परंतु मग गरीब मुलांनी खेळायचंच नाही का? तसं नाहीये. त्या मुलांचं कॅलिबर बघून म्हणजे अशी काही आहेत लोक की जी त्यांना सहकार्य करतात. काही बॉडी बिल्डिंगचे लोक खेळाडू आहेत, पण त्यांना डाएट खूप लागतो. मग असे अनेक आहेत. जसं एक उदाहरण सांगायचं झालं तर कल्याण पूर्वेमध्ये आप्पासाहेब शिंदे हे अनेक खेळाडूंना सहकार्य करतात, अनेक खेळाडूंना निधी पुरवतात आणि त्यांना उभं करतायत. पण ह्यात एक वेगळं उदाहरण, मला जरा भावनिक उदाहरण द्यायला आवडेल. तो भाग म्हणजे आमच्या आट्यापाट्यामध्ये आता जी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू झाली एशियन स्पर्धेमध्ये, ती अनुराधा मोरे नावाची. पण तिचे वडील आपल्या कल्याणच्या भाजी मंडईमध्ये कोथिंबीर, पालक, मेथी अशा पालेभाज्या विकण्याचं काम करतात. आणि आता नुकतंच तिने आता बीपीएड ला प्रवेश घेतलाय. परिस्थितीवर मात करत
तिने अनेक अशा म्हणजे अनेक राष्ट्रीय स्पर्धाही झाल्या तिच्या, अरे वा. आंतरराष्ट्रीय झाल्या, पण एवढं करून थांबलेलं आहे तर तिचं परिस्थितीची झुंज देणं चालू आहे. हम्म, परिस्थितीला झुंज देण्याचे असे अनेक खेळाडू आहेत, हम्म. परंतु ते करतायत बरोबर. आणि त्यांच्या पाठीशी सगळ्यात महत्वाचं हम्म. क्रीडा शिक्षकानं उभं राहणं गरजेचं आहे. नक्कीच. कारण काय म्हणजे क्रीडा शिक्षकाला एक सामाजिक भान असतं. हम्म. समाजात त्याला मानणारे अनेक असतात. शाळेत केवळ विद्यार्थीच नाही, तो सामाजिक उपक्रमांमध्ये पण सहभागी होत असतो. बरोबर. मग समाजातून त्यांना मुलांना असं सहकार्य करणारे काही हितचिंतकांचा काही आधार मिळेल का हे उपलब्ध करणं. पण असे खेळाडू आहेत, पण ते परिस्थितीमुळे थांबत नाहीयेत, करतायत आणि झुंज देणं हे खेळाडूचं मुळात आद्य कर्तव्य म्हणेन. सर, आता तुम्ही ज्ञानप्रबोधिनी बद्दल बोललात आणि आपलं एकदा जेव्हा बोलणं झालं तेव्हा तुम्ही ज्ञानप्रबोधिनी बद्दल बोलताना एक खेळ त्याचा उल्लेख केला होता, बर्ची, जो आम्ही ऐकलाच नाहीये कधी. तर त्या बर्ची खेळाबद्दल काय सांगाल? कारण खूप सारे खेळ आहेत जे असे अगदीच विस्मरणात गेलेले आहेत. तर बर्ची बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. म्हणजे दरवर्षी हा. 1 ते 7 जून मध्ये हम्म. ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिक्षक प्रशिक्षण शिबिर असतं. ओके. आणि या शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये जसं की बर्ची नृत्य हा. किंवा ढोल वगैरे वाजवणं, ताशा वाजवणं याची प्रशिक्षण हम्म. त्यांची असतात. एक 7-8 दिवसाचं प्रशिक्षण असतं. हम्म. मग मला ती माहिती 1997 साली कळाली आणि म्हटलं चला बर्ची शिकायला जाऊया, नवीन काय प्रकारे ओके. बघूया. हा, हा. नाही त्यावेळेला तर काही युट्यूब वगैरे काय बघायला नव्हतं, नाही. पण ऐकलं होतं की बर्ची प्रकार आहे. हम्म. आणि मग बर्ची बद्दल सांगताना आम्हाला म्हणजे मलाही सांगायला आवडेल की ज्ञानप्रबोधिनीची ज्यांनी सुरुवात केली ते आप्पा पेंडसे यांनी मुळात पुण्यातल्या गणपती विसर्जनामध्ये जो काही धांगडधिंगा होत होता, हम्म. जे काही कोणत्याही प्रकारच्या गाण्यावर कसल्याही प्रकारचे नृत्य करणं, हा. ते त्यांना पटलं नाही. ओके. मग याला शिस्तीचं रूप कसं आणता येईल हम्म. म्हणून मग त्यांनी बर्ची हा नवीन प्रकार सुरू केला. पण बर्ची म्हणजे आपल्याला माहित असेल तर शिवकालीन बर्ची हे गुप्त हत्यार आहे. अच्छा. जसा भाला कसा असतो मोठा हम्म. आणि भाल्याचं पुढचं टोक असतं, हम्म. तशा टाईपचं एक लोखंडी पातं असलेलं हा. ते हत्यार. मग पूर्वी ज्यावेळेला बर्ची सुरुवात केली ती हत्यार घेऊन खेळलं जायचं. ओके. पण त्याच्यात उणीवा अशा होत्या की त्या हत्यार खेळताना लोखंडावर लोखंड आपटल्यानंतर त्याच्या ठिणग्या उडायच्या. अरे बापरे. म्हणजे मिरवणुकीत त्या ठिणग्या उडायच्या, कुणाच्या ड्रेसवर वगैरे त्या ठिणग्या उडायच्या. मग त्याच्याऐवजी नंतर पुढे काही कालावधीनंतर लाकडी दांडे, म्हणजे आपला हातोडीचा दांडा असतो तसे लाकडी दांडे आणि त्याला पुढे गोंडा, याला बर्ची हे नाव दिलं गेलं. प्रतिकात्मक हो. केलं त्याला. हम्म. पण हालचाली तितक्याच आहेत. अच्छा. म्हणजे मला बर्ची म्हणजे मला कुणी जर डिफर करायला लावलं की लेझिम आणि बर्ची हा. हे दोन्ही फोक प्रकार आहेत. ओके. बरोबर. तर पण लेझिमच्या जवळजवळ 50 पट ताकद बर्चीला अरे लागते. बाप. म्हणजे मी 1997 ला हा. त्यावेळेला क्रीडा शिक्षक म्हणून नव्याने अगदी म्हणजे नवी उर्मी होती. हा. पण मला आठवतंय बर्ची आम्हाला 15 मिनिटं शिकवल्यानंतर हा. महाराष्ट्रातनं जे आलेले आम्ही शिक्षक होतो त्या हॉलमध्ये आडवे पडायचे, अरे बाप. एवढी धाप लागायची. पण बर्चीत प्रचंड ताकद आहे. बर्ची खूप सुंदर प्रकार आहे. हम्म. सामूहिक जवळजवळ 100 ते 150-200च्या ताफ्यामध्ये बर्ची खेळलं जातं. अच्छा. जो पुण्याचा आज ढोल ताशा पथकांचं जे वारं सगळीकडे पसरलेलं आहे, ते त्याला ढोल ताशा वादन, आम्ही शास्त्रोक्त भाषेत वादन म्हणतो, ते शास्त्रीय वादन, पारंपरिक वादन म्हणतो. मग या पारंपरिक वादनाला या पारंपरिक खेळांचा असा सांगड घातली गेली. ओके. बर्ची अप्रतिम प्रकार आहे. माझ्या अंगातच संचारतं. मी अजूनही मुलांबरोबर खेळतो. एकंदरीतच शिक्षकी पेशात असलेल्या कुणाही व्यक्तीला तुम्ही काय एक इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे तर काय सल्ला द्याल किंवा काय तुमचा अनुभव शेअर कराल? अनुभव ह्याच म्हणेन की शिक्षक, विषय शिक्षक असो अथवा क्रीडा शिक्षक, परंतु आपण एक पिढी घडवतो असं नेहमी म्हणतो. शिक्षक एक पिढी घडवतो. मग पिढी घडवतो तर पिढीला देण्यासाठी तुमच्याकडे पूर्ण नॉलेज पाहिजे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण खूप छान आहे आणि त्याचा इम्पॅक्ट सुद्धा माझ्यावर झाला. अच्छा. सुरेंद्र वाजपेयी सर डोंबिवलीतलं खूप एक चांगलं नावाजलेलं असं शिक्षण क्षेत्र, शिक्षण तज्ज्ञ, आणि त्यांनीच सांगितलं एकदा उदाहरण की वर्गात सायन्सच्या शिक्षकांनी विचारलं मुलांना की माशा ज्या म्हणतो ना आपण घरगुती माशा वगैरे, माशांचे किती प्रकार आहेत? तर एका मुलाने उठून सांगितलं की माशांच्या 1200 जाती आहेत. म्हणजे शिक्षकालाही माहित नव्हतं, पण त्या मुलाने पुढे जाऊन गुगलवरनं माहिती काढून ती सगळे सांगितलं. त्यामुळे शिक्षकांनी आपापल्या विषयांच्या बद्दल आणि आपल्या आवडीच्या इतरही विषयांबद्दल, म्हणजे
विषय शिक्षक असला हम्म. तरी तो क्रीडामध्ये आवड असू शकते. अगदी. असे अनेक शिक्षक आहेत हं. की जे फक्त विषय शिक्षक आहेत किंवा ड्रॉइंग टीचर आहेत, पण ते क्रीडा क्षेत्रात खूप चांगलं काम उभं करतायत. हम्म. हो हो. तर आट्यापाट्या या खेळाबद्दल तुमची जी आत्मीयता आहे, तुम्ही अगदी पुस्तक सुद्धा त्यावर लिहिलेलं आहे. तर आट्यापाट्या या खेळाबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्की. 2010-11 साली आम्ही कल्याणमध्ये आट्यापाट्याच्या राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या वा. आणि त्यावेळेलाच मी नवीन नवीन म्हणजे काही पुस्तकं वाचत होतो. तर संत तुकाराम महाराजांच्या तुकाराम बाबांची गाथा हम्म. या पुस्तकात आट्यापाट्याबद्दल त्यांनी एक म्हणजे अभंग लिहिलेला आहे, अच्छा. तो सापडला. मग अशा काही गोष्टी सापडल्या. हा किती प्राचीन. संत तुकाराम महाराज हं. हे आट्यापाट्याचे अष्टपैलू खेळाडू होते. वा. आणि हे म्हणजे अजिबातच आपल्याला माहिती नसतं. माहिती नाहीये. आणि बरं, याच्यात खो खो सारखं डाईव्ह मारणं नाही हम्म. किंवा कबड्डी सारखं झटापट नाहीये. विदाऊट इंजुरीचा हा खेळ. एक छोटस गमतीने सांगायचं झालं हं. तर असं म्हणतो आम्ही की खो खो हा शिकारीचा खेळ आहे, हं. वाघाने हरणाची शिकार करावी. हम्म. पण आट्यापाट्या हा युद्धनीतीचा खेळ आहे. ओ. ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड अडवून ठेवली होती. हम्म. हम्म. जोपर्यंत शिवाजी महाराज गडावर जाऊन तोफांचा आवाज करत नाही तोपर्यंत या शत्रूला अडवून ठेवायचं. ओ. हा आडवाआडवीचा आणि किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन म्हणेन हम्म. की हा बुद्धी चातुर्याचा खेळ आहे. वा. खूप वेगळा आहे. खूप. आणि आता शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये पण समाविष्ट झालेला आहे. हम्म. खेळांबद्दल आपण जसं बोललो तसं एक उल्लेख ओझरता आला लेझिमचा सुद्धा मगाशी. पण हा उल्लेख ओझरता जरी आलेला असला तरी नुकताच तुम्ही एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जे काही केलंय, तर त्या लेझिम मधल्या रेकॉर्ड बद्दल आम्हाला ऐकायचं आता. 8 मार्च 2026 ला डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार हम्म. आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ हम्म. या संयुक्त विद्यमाने आम्ही एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ठरवलं. आणि अजून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा डोक्यात नव्हता. हा हा हा. फक्त वर्ल्ड रेकॉर्ड करूया, ओके. जो होईल तो 5,000 जणांचा करूया. परंतु डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे यांनी सांगितले की नाही, 5,000 नाही, तुम्ही 10,000च करा. हम्म. कारण तोपर्यंत आम्हाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं कळालं होतं की सांगलीचं 7,338चं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हम्म. मग आपल्याला हे रेकॉर्ड मोडायचंय. बरोबर. मग 10,000चं करायचं. मग ती जी आमची बरीच 1-1.5 महिना आमचं प्रचंड धावपळ झाली. अनेक हम्म. शाळांमध्ये जाऊन शिकवणं, हम्म. काही शिक्षकांचे प्रशिक्षण घेणं. बरोबर. पण सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी, क्रीडा शिक्षकांनी, विषय शिक्षकांनी हम्म. आणि हे तर मनावर घेतलंच. म्हणजे याच्यात प्राथमिक, माध्यमिक शाळा, हं. कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय अरे वा. याच्या जोडीला मला सांगायला खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट वाटते हम्म. ती म्हणजे महिला मंडळांमध्ये काही सखी सायकल ग्रुप आहे. हम्म. अशा सायकल ग्रुप मधल्या पण महिला एकत्र आल्या. अरे वा. कल्याण पूर्वेला एक महिलांची रिक्षा संघटना आहे, त्या महिला एकत्र आल्या. अरे वा. अशा सर्व स्तरातल्या महिलांनी एकत्र येऊन तर 9,111चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. उत्तम. आणि ही म्हणजे प्रचंड मोठी अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला मला ते स्टेजवरून विसलिंग करायला मिळालं, ते म्युझिक, सगळे अनेक अनुभव त्यातून शिकायला तो मिळाले. एक थ्रिलिंग अनुभव असतो. सर, आहेर सरांचं नाव आम्ही इतकं ऐकलंय आणि इतकी लोकप्रियता आहे की तुमचे विद्यार्थी आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेटल आहेत आणि तुमच्या नावाने अभिमानाने सांगतात की आम्ही आहेर सरांचे विद्यार्थी आहोत. तर तुम्हाला काय वाटतं की नावात काय आहे? नावात खूप काही आहे. खरंच तुमचं जे पॉडकास्ट मुळात नावात काय आहे हे आहे. आणि तुम्ही विषयाच्या गाभ्याला हात घातलाच म्हणता येईल. ज्या वेळेला मला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला, मिळाला, हम्म. त्यानंतर अगदी अमेरिकेतून, स्वीडन मधून, वा ऑस्ट्रेलियामधून मुलांचे फोन आले वा वा. की सर खूप आनंद वाटला तुम्हाला पुरस्कार. म्हटलं मुलं आज तिथं सेटल आहेत, खूप चांगल्या पदावर आहेत, हम्म. पण तिथूनही त्यांनी फोन करून ती आठवण ठेवली आणि ही ती तुमच्या- जाणीव ठेवली. म्हणजे की विसरले नाहीत आपल्या सरांना. आणि नाव सांभाळणं खूप महत्वाचं आहे मी म्हणतो. सर, एक प्रश्न की प्युअर खेळ उरलाय का? अगदी शुद्ध खेळ उरलाय का की खेळात राजकारण आलंय? आणि जर आलं असेल तर ते का आलं? तुम्ही हा प्युअर खेळ उरला का या विषयामध्येच खरं दडलंय की ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडल का कमी आहेत, ओ. हम्म. ही रियालिटी. खरं अनेक खेळांच्या 2-2 संघटना पॅरलली काम करतायत. मग खेळाडूंनी कोणत्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित खेळात जायचं हम्म. की त्याला जर पुढे जायचं असेल तर हे केवळ जिल्हा, राज्य नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा असंच झालंय. हम्म.
की 2-2 फेडरेशन, काही खेळांचे आता 7-7 फेडरेशन काम करतायत. बापरे. मग कधी कधी वाटतं की हे कशासाठी चाललंय यांचं, केवळ पैसे मिळवण्यासाठी का? मग यात खेळाडू कुठं आहे, खेळ कुठं आहे? आणि प्रावीण्य तर खूप दूरची गोष्ट झाली. त्यामुळे हे नाहीये. पण आज कसं आहे माहिती का, की म्हणजे मी या विषयावर मुलुंडच्या MCC कॉलेजला, मुलुंड कॉमर्स कॉलेजला मला एकदा परिसंवादात म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स होती आणि त्यांनी खेळ आणि राजकारण हा विषय दिला होता. अच्छा. आणि त्याच्यावर मी दिलं होतं, बोललो होतो बऱ्याच गोष्टी, की खऱ्या अर्थाने जसं पूर्वी आपण म्हणायचो की लोकाश्रय आणि राजाश्रय, बरोबर ना? मग आता जर पुढे जायचं असेल ना, तर तुम्हाला नुसता लोकाश्रय घेऊन भागत नाहीये, तुम्हाला राजाश्रय पण लागतोच. सर, जाता जाता सरते शेवटी एक प्रश्न, सक्सेस म्हणजे काय, तुमची काय डेफिनेशन आहे? त्यांना एक महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक लेख आला होता द्वारकानाथ संजगिरींचा. त्यांनी सानिया मिर्झाला पत्र लिहिलं होतं की तू कोणत्याही लोकल गोष्टींवर, सामाजिक गोष्टींवर तू स्टेटमेंट देतेस, सचिन असं कधीच कधीच करत नाही. म्हणजे खेळाडूने पहिल्यांदा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. इतर गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन स्वतःची प्रसिद्धी वाढवणं हे गरजेचं नाहीये. मुळात विद्या विनयेन शोभते, त्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूमध्ये विनम्रता हा खूप महत्वाचा गुण आहे. विनम्रतेशिवाय खेळाडू घडत नाही. केवळ क्रीडांगणाच्या पाया पडला म्हणजे खेळाडू नाहीये. त्याने पंचांचा पण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, आपल्या कोचेसचा पण, आणि आपल्या बरोबरच्या सर्व खेळाडूंचाही रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. तो खेळाडू सगळ्यात यशस्वी होतो. मी तर म्हणे सक्सेसची हीच व्याख्या आहे, पहिल्यांदा तुमच्याकडे विनम्रता पाहिजे. तुम्ही आपोआप सगळे, कारण कौशल्यही विकसित होतात, परंतु तुम्हाला स्वतःला कुठेही डोक्यात हवा जाऊ न देता, ची बाधा लागू न देता तुम्हाला ग्राउंड लेवलला राहून स्वतःची प्रगती करता आली पाहिजे. तेच खरं यश म्हणेन मी. खूप आज तुमच्याशी बोलून इथे आम्हाला खूप आनंद झाला आणि तुमच्याकडून आम्हाला खेळ या विषयाबद्दल आणि अनेक वेगवेगळ्या खेळांबद्दल, म्हणजे जे नेहमीचे खेळ आहेत, क्रिकेट असेल किंवा हॉकी, फुटबॉल, ह्याबद्दल तर बरेच माहिती असतंच, पण आज आम्हाला तुमच्याशी बोलल्यानंतर इतक्या वेगवेगळ्या खेळांबद्दल माहिती मिळाली आहे की आमचं काय म्हणत पॉडकास्टचं जे प्रयोजन होतं ते सत्कारणी लागल्यासारखं वाटतं. तर आज आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नावात काय आहे, यांनी मला हे प्लॅटफॉर्म आज इथे उपलब्ध करून दिलं. तुम्ही बोलवलं तेवढं प्रेमाने, तर आम्ही कोण तुम्हाला सर्वांचं खरं मनापासून मी धन्यवाद देतो. कामच सर तेवढं आहे. नाही, विषय असा आहे ना की आपण हे विचार आपल्या डोक्यात अनेक असतात, पण ते लोकांपर्यंत पोहोचवायचे कसे. आज नावात कायच्या माध्यमातून हे सगळ्यांपर्यंत पोहोचतंय, हा माझा आत्मिक आनंद आहे असं मी म्हणतो. सो धन्यवाद. धन्यवाद. नावात कायचा हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारच्या दर्जेदार कंटेंटसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि हो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी YouTube चॅनल 14 खडी. आपली स्टाईल, आपली भाषा.